राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय झालाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना पराभवाचा धक्का बसला। या निवडणुकीमधून पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतल्यामुळे या निवडणुकीची जोरदार चर्चा झाली। मात्र पवारांनी दिलेल्या उमेदवाराला काही जादू करता आली नाहीये। कर्डिले यांनी गोविंद मोकाटेंचा तब्बल 1,12,000 मतांनी पराभव केलाय। राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा विजय। कर्डिलेंचा 1,12,000 मतांनी दणदणीत विजय। पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का। भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक झाली। या पोटनिवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला। पोटनिवडणूक जाहीर होताच भाजपने शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे हे कर्डिले यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। तनपुरे यांनीही या संदर्भातले संकेत दिले होते, मात्र अचानक चक्र फिरली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री विखे पाटील यांनी तनपुरेंची भेट घेतली। बंद दाराआड चर्चा झाल्या आणि त्यानंतर तनपुरे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीने आयत्या वेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपच्या अक्षय कर्डिले यांनी मैदान मारत विजय मिळवला। कर्डिले यांनी तब्बल 1,12,000 मतांनी मोठा विजय मिळवलाय, तर पवारांच्या राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली। संतोष तोळके वंचित बहुजन आघाडी त्यांना 5,690 मतं मिळाली, तर रावसाहेब खेवारे अपक्ष 7,299 मतं मिळाली। अक्षय कर्डिले यांचा 1,12,587 मतांनी विजय झाला। पोटनिवडणुकीत झालेला विजय अक्षय कर्डिले यांनी वडील शिवाजीराव कर्डिले यांना समर्पित केला, तर निवडणुकीत झटून काम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचेही अक्षय कर्डिले यांनी आभार मानले। हा विजय मी पूर्णपणे माझ्या वडिलांना समर्पित करतो। हे जे काही आज आपण सर्व पाहतोय घडतंय हे सगळं माझ्या वडिलांनी घडवलेलं आहे। म्हणजे त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य समाजसेवेमध्ये दिलंय। एक एक माणूस साहेबांनी जोडलाय। आज हा प्रत्येक माणूस माझ्यासोबत 6 महिन्यापासून रात्रचा दिवस एक करून माझ्यासाठी फिरतोय, काम करतोय। ही जाणीव मला आयुष्यभर राहील। अनेक निवडणुका भविष्यामध्ये येत्या, पण ही निवडणूक मात्र मी माझ्या आयुष्यात हा क्षण कधीच विसरू शकत नाही। अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एक जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी कार्यकर्ते हातात शिवाजी कर्डिले यांचे पोस्टर्स घेऊन या आनंदोत्सवात सहभागी झाले होते। शिवाजीराव कर्डिले हे 3 वेळा राहुरी मतदारसंघातून विजयी झाले होते। 2009ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर, तर 2014 आणि 2024ला भाजपकडून त्यांनी विजय मिळवला होता। आता त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांनी राहुरीचा गड राखलाय। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।